अमोल कीर्तीकर आज ईडी चौकशीला हजर राहतील अशी शक्यता आहे। सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान कीर्तीकर ईडी कार्यालयामध्ये हजर राहू शकतात। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी अमोल कीर्तीकर यांना दुसऱ्यांदा ईडीने समन्स बजावले, चौकशीला हजर राहायला सांगितले आणि चौकशीला हजर राहिल्यानंतर ईडीकडून अमोल कीर्तीकर यांच्यावर काय कारवाई केली जाते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमोल कीर्तीकर हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार आहेत। तर अटक झाली तर निवडणूक कशी लढवणार हे सुद्धा आपण या सगळ्या संदर्भात आणखी काही तपशील जाणून घेऊयात। निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी अटक झाली तरी निवडणूक लढवता येते। अटकेत असलेला व्यक्ती कोठडीमधून उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवू शकतो। ज्या यंत्रणांमार्फत त्याला अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडे परवानगी अर्ज द्यावा लागतो। परवानगी मिळाल्यानंतर तुरुंगातून निवडणूक लढवण्याची व्यवस्था करण्यात येते। जर संबंधित कारागृहात असेल तर तिकडच्या अधीक्षकांना सुद्धा अर्ज करावा लागतो। प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। रिद्धेश, अमोल कीर्तीकर आज चौकशीला हजर राहतील असं समजतंय, काय नेमके तपशील आहेत? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना ईडीने समन्स बजावली आहे आणि त्यांना दुसऱ्यांदा ईडीने समन्स बजावल्यानंतर त्यांना 8 एप्रिल आधी हजर राहण्याचा आदेश दिला आहे आणि त्या अनुषंगाने अशी माहिती मिळत आहे की ती आजच्या या चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे। कारण मागच्या वेळी जेव्हा ते माध्यमांशी बातचीत करत होते तेव्हा ते म्हणाले होते की आम्ही जे सर्व पुरावे आहेत ते गोळा करत आहे आणि त्या अनुषंगाने आपण समजू शकतो आज ते या चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे। सकाळी 10 ते 11च्या दरम्यान ते मुंबईतील ते बलाडी स्टेटमध्ये ईडीचा कार्यालय तिथे ते दाखल होतील। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं तर कोरोना काळात जे खिचडीचं वितरण करण्यात आलं होतं त्या वितरणमध्ये कथित घोटाळा झाला अशा आरोपाखाली त्यांच्यावरती ईडीने ही चौकशी आहे ती समन्स बजावलं आहे। याआधी देखील ईओडब्ल्यू कडून त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं आणि त्यावेळी ते हजर देखील झाले होते। त्याचबरोबर या संदर्भात संजय राऊत असेल व त्यांच्या निकटवर्ती असतील त्यांची देखील चौकशी ईडी कडून करण्यात आली होती, ईओडब्ल्यू कडून करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने आता अमोल कीर्तीकर यांचं देखील नाव या संपूर्ण प्रकरणी पुढे आल्यानंतर त्यांनी आधी ईओडब्ल्यूच्या चौकशीला समोर गेले आणि आता ईडीच्या चौकशीला ते समोर जाणार की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र प्राथमिक माहिती अशी मिळत आहे की ती आजच्या या ईडी चौकशीच्या समोर जाण्याची शक्यता आहे। मात्र जर ईडी कडून त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली, त्यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली तर त्यांच्याकडून पुढील काय कशा पद्धतीने ते निवडणुकीला पुढे जातील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कारण त्यांना उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आणि त्यांचा आता प्रचार देखील सुरू झाला आहे आणि प्रचाराच्या काळी जर त्यांच्यावरती ईडीने त्यांच्यावरती कारवाई केली तर त्यांचा पुढील प्रचार कसा असेल, पुढील निवडणुकीला ते कसे सामोरे जातील हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अगदी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।